आज आपण बनवणार आहोत बर्गर. तर त्यासाठी आपल्याला आलू टिक्की बनवायची आहे. एकदम क्रिस्पी क्रंची अशी आपण बर्गरसाठी आलू टिक्की बनवणार आहोत. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर आपल्याला आलूची टिक्की बनवण्यासाठी आलू पाहिजे. तर आपण 4 ते 5 बटाटे शिजवून खिसून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, काळं मीठ अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे साधं, 1 चमचा लसूण बारीक वाटलेला, 1 वाटी कांदा आणि मुठभर कोथिंबीर घालणार आहोत. इथं तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. मी ह्यामध्ये वापरलेली नाहीये, तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता. हे आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया. सगळे मसाले व्यवस्थित आपण एकसारखे सगळे बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण स्लरी तयार करणार आहोत. त्यासाठी 2 चमचे मैदा आणि 2 चमचे गव्हाचं पीठ किंवा तुम्ही मैदा वापरला तरी चालेल. ह्यामध्ये मीठ घालून आपण हे थोडं पातळ असं पेस्ट तयार करून घेऊया. हे आपल्याला अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि ब्रेड क्रम्स आपण घेणार आहोत. इथं तुम्ही ब्रेड बारीक वाटून घेतले तरी चालेल. आता आपण हाताला पाणी लावून ह्याची टिक्की बनवून घेऊया. टिक्की आपल्याला मोठी छोटी जशी हवी आहे त्यानुसार आपण ही बनवून घ्यायची. इथे मी मीडियम साईजची टिक्की बनवून घेतलेली आहे आणि जास्त जाड पण आपल्याला ठेवायची नाहीये. तर आता आपण हे या पेस्टमध्ये एकदा सुरुवातीला टिक्की घालून घेऊया आणि नंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित टिक्की बुडवून घेऊया आणि सगळीकडून व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घेऊया. अशीच आपल्याला सगळे टिक्की तयार करून तळायची आहे. तर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं, मीडियम तेल गरम झाले की त्यामध्ये आपण टिक्की टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटे एका साईडला आणि नंतर आपण पलटी करून घेऊया. आणि दोन्ही बाजूने आपल्याला आता ही टिक्की गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता आपली टिक्की तयार झालेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊया. राहिलेले टिक्की पण आपण अशाच तळून घ्यायचे आहे. आता आपलं टिक्की तळून झालेली आहे. तर आपण आता ऑरेंज कलरचं सॉस तयार करून घेऊया. तर ह्यामध्ये 2 चमचे मेयोनीज, 2 चमचे टॅमॅटो सॉस घातलेला आहे, 1 चमचा लाल मिर्च पावडर, हे आपण मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं सॉस तयार झालेला आहे. तर आता आपण बर्गर बनवायला घेऊया. तर त्याला दोन्ही बाजूंनी तुम्ही इथं बर्गर शेकून घेतला तरी चालेल. आता आपण इकडे दोन्ही बाजूंनी सॉस लावून घेऊया आणि ह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकता. तर आपण ह्याच्यावरती कांदा टॅमॅटो घालून घेऊया. वरून टिक्की ठेवून घेऊया आपण. बर्गर तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.